सगळे देव देव करून झाले, परंतु कुठं काही फरक पडला नाही, हाताशी काही लागलं नाही. हे पहा, मग तुम्ही नाथांच्या गडावरती यावं, कारण नाथांच्या गडावरून खाली हात कोणीच जात नाही. परंतु हे पहा, नाथ जेव्हा दान करतात ना, तेव्हा भक्ताचं पात्र पाहतात, आणि दान हे सत्पात्री ते करतात. हा, एक तर नाथ झोळे घेऊन फिरतात, परंतु झोळीमध्ये अख्खं ब्रह्मांड घेऊन फिरतात. सत्पात्राचा विषय निघला म्हणून तुम्हाला सांगतो. एके दिवशी एक मित्र आहे, आता स्वतःला नाथ भक्त म्हणून तो, परंतु तो विमल गोवा गुटखा असा खात होता, आणि खात झाल्यानंतर थुकत असताना त्यानं डोक्याचा पंचा सोडला आणि तो तोंड पुसायला लागला. मी काय बोललो नाही, मी फक्त पाहिलं, पण मी ती गोष्ट ध्यानात ठेवली. परंतु दुसऱ्या वेळेस नाथांच्या गडावर एक ठिकाणी होतो, त्या ठिकाणी आमचे एक मित्राचे संन्यासी आहे, तपस्वी, आणि त्यांचा ध्यान धारणा सुरू होती. ध्यान धारणा झाल्यानंतर ते मला म्हणाले, सर एक लघुशंकेसाठी आपण जाऊ. तेव्हा त्यांच्यासोबत मी होतो. त्यांनी आपल्या कमरेला जो भगवा बांधलेला होता पंचा, तो त्यांनी काढून ठेवला आणि दुसरा एक साधा काळा पंचा बांधला. आणि जाता जाता मला राहवलं नाही ती गोष्ट, म्हणून मी विचारलं, असं का हो, 2 मिनिटाचा प्रश्न आहे. ते म्हणाले नाही. आणि लघुशंका करत असताना साधी तुषार देखील